नमस्कार मित्रांनो, आपण ऐकलं असेल की भारतीय डाक विभागानं महाराष्ट्रातील पदं भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. कोणती पदं आहे, एज लिमिट काय आहे, परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, परीक्षा फीस काय आहे, पेमेंट स्केल किती आहे व या परीक्षा देण्यासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता कोणती आहे, अर्ज करण्याची तारीख, सुरुवात कधीपासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, चला आपण मुख्य व्हिडिओकडे वळूया. तरी सर्व मित्रांना मी विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. ज्यांची इच्छा आहे की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे, त्या सर्व माझ्या मित्रांसाठी एक सुवर्ण संधी पोस्ट विभागाने या पदांच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला दिली आहे. तर मुख्य पदे 3 आहे: पोस्टमॅन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ. हे अशा प्रकारे 3 प्रकारची पदं आहे. डेट्स ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे आपण कोणत्या तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. तर 5 ऑक्टोबर 2020 या तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात होणार आहे व लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 3 नोव्हेंबर 2020. लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2020 आपण ॲप्लिकेशन करू शकतो. पे स्केल, आता पेमेंट स्केल काय आहे ते बघूया आपण. पोस्टमॅन, मेल गार्ड या दोन्ही पदासाठी पे स्केल दिलेला आहे 21,700 ते 69,100. म्हणजे स्टार्टिंगला 21,700 पेमेंट आहे, नंतर ते वाढत 69,100 रुपयापर्यंत जाणार आहे. म्हणजे इतकं चांगलं पेमेंट ह्या पोस्टमध्ये मिळणार आहे. नंबर 2ला आहे मल्टीटास्किंग स्टाफ. या पदासाठी पे लेवल आहे 18,000 ते 56,900. खूप चांगल्या प्रकारे पेमेंट आहे. अशा प्रकारे पे लेवल आपल्याला या दोन्ही पदासाठी दिलेली आहे. तर आता आपण बघूया एज लिमिट काय आहे. एज लिमिट फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमॅन अँड मेल गार्ड इज 18 to 27 इयर. पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी 18 ते 27 वर्ष व एज लिमिट फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ इज 18 to 25. मल्टीटास्किंग स्टाफसाठी एज लिमिट दिलेली आहे 18 ते 25 वर्ष. आता परमिशन रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट फॉर डिफरंट कॅटेगरीज आर एज अंडर. आता कॅटेगरीमध्ये असलेल्यांसाठी एज लिमिट दिलेली आहे. SC/ST साठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWD अनरिझर्व म्हणजे हँडिकॅप अनरिझर्वला 10 वर्ष, PWD SC/ST साठी 15 वर्ष, PWD OBCसाठी 13 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 3 years आफ्टर डिडक्टिंग सर्व्हिस. 3 वर्ष त्यांची सर्व्हिस रिटायर झाल्यापासून 3 वर्ष. सेंट्रल गव्हर्नमेंट अप टू 40 years ऑफ एज. सिव्हिलियन एम्प्लॉई. आता आपण बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे दोन्ही पोस्टसाठी. फॉर द पोस्टमॅन अँड मेल गार्ड ऑर मल्टीटास्किंग स्टाफ दोन्हीसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. तर 12वी पास पाहिजे. रेकॉग्नाइज बोर्डमधून 12वी पास पाहिजे. मराठी इज लोकल लँग्वेज फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र. मराठी ही लोकल लँग्वेज, मराठी कंपल्सरी यायलाच पाहिजे व तो 10वीमध्ये मराठी हा विषय पास असला पाहिजे तो कॅन्डिडेट. आणि गोवासाठी कोकणी भाषा पाहिजे, लोकल लँग्वेज माहिती पाहिजे. आणि तिसरी कंडिशन नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कम्प्युटर. कम्प्युटरचं नॉलेज आपल्याला माहिती पाहिजे थोडंफार. आपल्याला जर कम्प्युटरचं हाताळता आलं पाहिजे. हाताळता इतपत तरी ज्ञान असलं तरी चालेल. कम्प्युटरचे थोडीफार माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
तर 3 स्टेजमध्ये आपले पेपर होणार आहे. पेपर 1, पेपर 2 अँड पेपर 3. पेपर 1 हा कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. पेपर 2 हा कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटर बेस आणि पेन आणि पेपरसुद्धा लागणार आहे पेपर 2साठी. आणि पेपर 3 हा कम्प्युटरवर होणार आहे. डेटा एंट्री स्किल टेस्ट ऑनलाईन कम्प्युटर बेस. कम्प्युटरवर आपल्याला डेटा एंट्री स्किल टेस्ट आपली चेक करणार आहे. अशा प्रकारे आहे. तर पेपर 1साठी 100 मार्काचा पेपर होणार आहे. पेपर 2 हा 60 मार्काचा आहे. पेपर 3 जी डेटा एंट्री स्किल टेस्ट ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड आहे ती 40 मार्कासाठी आहे. तर आपण त्याला ड्युरेशन काय आहे बघूया. पेपर 1साठी 90 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. पेपर 2साठी 45 मिनिटाचा कालावधी आहे. आणि पेपर 3साठी 20 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. अशा प्रकारे आहे. पेपर 1 हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, पेपर 2 हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्लस आपल्याला पेन आणि पेपर सुद्धा आवश्यक असणे गरजेचे आहे. कारण निबंध आणि काहीतरी ट्रान्सलेशन करायचं आहे लोकल लँग्वेजमधून. आणि पेपर 3 हा इंग्लिश टायपिंग आपल्याला 40 मार्काची 20 मिनिटामध्ये 2000 वर्ड्स का काहीतरी असं टाईप करायचे आहे. तर आपण या परीक्षेसाठी सिलेबस काय आहे तो आपण बघूया. तर पेपर 3 प्रकारचे होणार आहे. पेपर 1, पेपर 2, पेपर 3. पेपर 1मध्ये आपण 90 मिनिटाचा कालावधी आहे. 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेससाठी 30 क्वेश्चन आहे. जनरल अवेअरनेसमध्ये इंडियन जिओग्राफी, सिविक्स, जनरल नॉलेज अँड इंडियन कल्चर, फ्रीडम अँड स्ट्रगल, इथिक्स अँड मॉरल स्टडी या विषयावर 30 क्वेश्चन विचारणार आहे. नंबर 2 बेसिक अरिथमॅटिक हे 40 क्वेश्चन या बेसिक अरिथमॅटिकवर विचारणार आहे. त्यामध्ये काय आहे आपण बघूया. बॉड मास, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स या टॉपिकवर 40 क्वेश्चन विचारणार आहे. आणि रिझनिंग अँड ॲनालिटिक ॲबिलिटी याच्यावर 30 क्वेश्चन आपल्याला पेपर 1मध्ये विचारणार आहे. अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर 1 होणार आहे. आता पेपर 2मध्ये 45 मिनिटाचा कालावधी आणि 60 मार्कासाठी पेपर 2 होणार आहे. त्यामध्ये काय ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. नंबर 2 लेटर राईट ट्रान्सलेशन इन वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश, म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे हे दोन्ही पण. आणि नंबर 3वर आहे लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज इन 80 to 100 वर्ड्स. लेटर रायटिंग करायची आहे नंतर 80 ते 100 वर्डमध्ये आणि लोकल लँग्वेजमध्ये. नंतर आहे पॅराग्राफ ऑब्लिक शॉर्ट इसे इन लोकल लँग्वेज 80 to 100 वर्ड. पॅराग्राफ आणि एक छोटा निबंध आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये लिहायचा आहे 80 ते 100 शब्दांत. पेपर 3 आहे. 3 नंबरचा पेपर आहे. 20 मिनिटासाठी कालावधी दिलेला आहे. 40 मार्कासाठी हा पेपर होणार आहे. त्यामध्ये आहे स्किल टेस्ट ऑफ डेटा एंट्री फॉर 20 मिनिट्स ऑन कम्प्युटर. 20 मिनिटासाठी आपल्याला कम्प्युटरवर काहीतरी मॅटर दिलं जाईल ते आपल्याला टाईप करायचं आहे 20 मिनिटात 2000 शब्दांत. असं काहीतरी 2000 शब्दांची मर्यादा आहे. ते आपल्याला टाईप करायचं आहे 20 मिनिटात. अशा प्रकारे या परीक्षेसाठी सिलेबस दिलेला आहे. कॉस्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड एक्झामिनेशन फीस. किती फीस आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लागणार आहे आपण बघूया. त्यामध्ये अनरिझर्व, EWS आणि OBC सर्व मेलसाठी 500 रुपये फीस या लागलेला आहे. म्हणजे 500 रुपये मेल गार्ड आणि पोस्टमॅन, 500 रुपये मल्टीटास्किंग स्टाफ, म्हणजे वेगवेगळी फीस, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी फीस आहे. आणि जर आपल्याला दोन्ही पदासाठी हे ॲप्लिकेशन करायचं आहे तर 1000 रुपये लागणार आहे. SCसाठी 100 आणि दोन्ही पदासाठी दोन्ही मिळून 200. STसाठी 100, मल्टीटास्किंगसाठी 100 आणि दोन्ही पदासाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर 200. PWD हँडिकॅप कॅटेगरीसाठी 100
आणि दोन्ही पदासाठी 200. फिमेलसाठी पोस्टमॅन मेलगार्डसाठी 100, मल्टीटास्किंग स्टाफसाठी 100 आणि दोन्ही जर पदासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर दोन्ही पदासाठी 200. अशा प्रकारे कॉस्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड एक्झामिनेशन फीस ही कॅटेगरी वाईज आणि अनरिझर्व असे दोन्ही प्रकारे आपल्याला दिली आहे. जर दोन्ही पदासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर दोन्ही पदाची जी मिळून रक्कम होत असेल ती आपल्याला पे करावी लागेल ऑनलाईन. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील नवतरुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशा संदर्भात जर आणखी व्हिडिओ या संदर्भात पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईप करा. ज्या संदर्भात व्हिडिओ हवा असेल मी तो बनवून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवील. धन्यवाद.